जेव्हा संपूर्ण सृष्टीत धर्म कमी होऊ लागतो, मनुष्याच्या जीवनात संकट, दुःख आणि अशांती वाढते, तेव्हा भक्तांच्या उद्धारासाठी एक विशेष महिना येतो. तो म्हणजे अधिक मास. भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असलेला पवित्र महिना. महापुराणामध्ये सांगितलं आहे की या महिन्याला सुरुवातीला कोणीही मान देत नव्हतं. तेव्हा हा महिना दुःखी होऊन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी गेला आणि श्रीकृष्णांनी त्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास म्हणून. म्हणूनच म्हणतात, अधिक मासात केलेली छोटीशी भक्तीही 1000 पटीने फळ देते. या महिन्यात श्रीकृष्णाची सेवा, नामस्मरण आणि दान केल्यास जीवन बदलू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे अधिक मासातील एक असा गुप्त नियम जो श्रीकृष्णाची विशेष कृपा मिळवून देईल. भगवान श्रीकृष्ण हे प्रेम, भक्ती आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. जो भक्त मनापासून त्यांची पूजा करतो त्यांच्यावर श्रीकृष्णाची विशेष कृपा होते असे मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रीकृष्णाला काही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. आज आपण अशाच 5 पवित्र गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या की श्रीकृष्णाला खूप जास्त आवडतात. पहिली आहे तुळशी. तुळशी भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय मानली जाते. तुळशीशिवाय कृष्ण पूजा अपूर्ण मानली जाते. रोज तुळशीला पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दुसरा आहे लोणी आणि दूध. बालपणी श्रीकृष्णाला लोणी खूप आवडत होते, म्हणूनच त्यांना माखनचोर असेही म्हटले जायचे. कृष्णाला लोणी, दूध किंवा दही अर्पण केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तिसरा आहे नामस्मरण आणि भजन. श्रीकृष्णाला भक्तिभावाने केलेले नामस्मरण अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा हरे रामा हा मंत्र जपल्याने मन शांत होते आणि जीवनातील संकटे कमी होतात. पुढचा आहे प्रेम आणि दया. श्रीकृष्ण नेहमी प्रेम आणि करुणेचा संदेश देतात. गरिबांना मदत करणे, प्राण्यांवर दया करणे आणि इतरांची प्रेमाने वागणे हे कृष्ण भक्तीचे खरे लक्षण आहे. पाचवा आहे एकादशी व्रत. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. श्रद्धेने उपवास करून कृष्णाचे स्मरण केल्यास पापांचा नाश होतो आणि घरात सुख समृद्धी येते. भगवान श्रीकृष्णाला मोठ्या पूजा किंवा दिखावा नको असतो. त्यांना फक्त भक्तांचे शुद्ध मन आणि खरी भक्ती प्रिय असते. म्हणूनच या 5 गोष्टी आपल्या जीवनात आणा आणि श्रीकृष्णाची कृपा मिळवा.